नमस्कार. दिशामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्यातल्या प्रत्येकाला प्रवास करायला खूप आवडतं. छान सुट्टी मिळाली की आपण एखादी मस्त ट्रिप प्लॅन करतो आणि ती ट्रिप प्लॅन करण्यासाठी म्हणून आपण एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीकडे जातो. तर ह्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करण्यासाठी म्हणून नेमकं काय लागतं, त्याचं काही वेगळं शिक्षण आहे का, तर ते कुठे उपलब्ध असतं, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत उमाकांत तासगावकरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं दिशा या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. धन्यवाद. पर्यटन हा व्यवसाय गेल्या 20 वर्षांमध्ये खूपच फोफावला. त्यामुळे ट्रॅव्हल एजन्सीचं पीक सुद्धा खूप वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ट्रॅव्हल एजन्सी हे करिअर म्हणून निवडणं तेवढं पोटेन्शियल आहे का आता शिल्लक त्याच्यात? जरूर आहे. काय आहे की ट्रॅव्हल एजन्सी ही का निर्माण झाली याचा जर थोडा इतिहास बघितला तर हा तसा म्हटलं तर जुना व्यवसाय आहे. पूर्वी आपले जे पूर्वज होते त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं तुम्ही चारधाम यात्रा करा. तुम्ही चारधामची जर का ठिकाणं बघितलीत तर उत्तरेला बद्रीनाथ, दक्षिणेला रामेश्वरम, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि पश्चिमेला द्वारका. म्हणजे जर तुम्ही भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणलात तर संपूर्ण भारत या चारधाम यात्रेमध्ये कव्हर केला जातो किंवा पाहिला जातो. या सगळे जे लोक जात असत तर यांची व्यवस्था कोणी ना कोणी बघत होतच. परंतु आज जे स्वरूप आहे ट्रॅव्हल एजन्सीचं ते साधारणपणे 1860 साली थॉमस कुक या माणसानी सुरुवात केली. त्याचं क्रेडिट त्यांच्याकडे जातं. याचं कारण असं, आणि तेही त्यांनी म्हणजे युद्धात जाणाऱ्या लोकांना मदत करावी किंवा अशा उद्देशाने ते सगळं जी ॲक्टिव्हिटी होती ती सुरू केली. मुख्य प्रश्न असा आहे की जो माणूस प्रवासाला जातो तो पूर्वीच्या काळी असं होतं की ते चालत जायचे किंवा घोडागाडीतून जायचे, बैलगाडीतून जायचे. आता काय झालं की दळणवळणाची साधनं खूपच वाढली आहेत आणि त्यामुळे यामध्ये तंत्र आलं. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक माहिती असणं, तांत्रिक कौशल्य असणं हेही त्याच्याबरोबरच आलं. दुसरी गोष्ट अशी आहे की दळणवळण साधनाच्या मुळे जगात अक्षरशः क्रांती झाली आहे. अगदीच. त्यामुळे पूर्वी लोक काशीला जायचं म्हणून चालत जायचे आणि जर जिवंत परत आले तर गंगा पूजन करायचे. आता 2 तासात तुम्ही वाराणसीला विमानाने जाता. अगदी. त्यामुळे अशा लोकांची व्यवस्था करणं याकरता प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. आणि भारतामध्ये सर्वसाधारणपणे जवळपास 40 ते 50 लाख विदेशी पर्यटक दरवर्षी येतात आणि जवळपास त्याच्या 5 पट भारतीय प्रवासी इकडून तिकडे प्रवास करतात. या प्रवाशांची व्यवस्था पाहण्याकरता प्रशिक्षित मनुष्यबळ असणं आवश्यक आहे. याकरता विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. कुठले? याकरता मुंबई विद्यापीठाचा कोर्स आहे कालिना कॅम्पसमध्ये, गरवारे इन्स्टिट्यूटचा. SNDT विद्यापीठाचा मुलींच्या करता कोर्स उपलब्ध आहे. याखेरीज अनेक खाजगी संस्थांचे कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी कोर्स सिलेक्ट करताना किंवा निवडताना योग्य ती काळजी घ्यावी. कारण यामध्ये एक आता अपप्रवृत्ती शिरली आहे, ते म्हणजे कोणी येतो, 1,00,000-1.5 लाख रुपये फी मागतो आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि एव्हिएशनचे कोर्सेस सुरू करतो. प्रत्यक्षामध्ये त्यांच्या त्या संस्थांना मान्यता पण नसते आणि बऱ्याचदा त्यांना काही येत पण नसतं. आणि कोर्स करूनही आता माझ्याकडे अनेकदा लोक येतात, मुलं येतात, सर हे आम्हाला शिकवलंच नव्हतं. मग आम्ही म्हणतो की बा तुम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स करायला गेले, तुम्ही काय शिकले? कारण का की त्याला पुढे जर ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी करायची आहे तर ही नोकरी करताना त्याकरता लागणारं जे आवश्यक ज्ञान, जे तांत्रिक किंवा गैरतांत्रिक असेल, म्हणजे बिगर तांत्रिक असेल, तर ते त्याच्याकडे असणं आवश्यकच आहे. बरोबर आहे. तर अशा कोर्स निवडताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र एकदा का तुम्ही हे कोर्सेस केलेत, यशस्वी झालात, तर तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सीमध्ये अनेक जॉब मिळतात. यापैकी जर ट्रॅव्हल एजन्सी विमानाची तिकीटे इश्यू करणारी असेल, म्हणजे IATA अप्रूव्ड असेल, तर साहजिकच तुम्हाला टिकेटिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब मिळू शकतात. रेग्युलर ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंट्स, आता ट्रॅव्हल एजन्सीचे अकाउंट्स हे विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात. त्यामुळे
त्याच्याकरता थोड्या प्रशिक्षणाची गरज असते, परंतु ज्याचं अकाउंट्सचं नॉलेज आहे तो तिथे जाऊ शकतो. या व्यतिरिक्त टूर, त्याचं प्लॅनिंग, लोकांशी बोलणं, लोकांना माहिती देणं, विशेषतः लोकांशी कसं बोलावं, वागावं, कसं आपण दिसावं, कसं असावं, हा सुद्धा ट्रॅव्हल एजन्सीमधला, म्हणजे ज्याला आजकाल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणतात, तोही भाग फार मोठ्या प्रमाणामध्ये येतो. परंतु ट्रॅव्हल एजन्सीमध्ये दोन प्रामुख्याने मी विभाग करेन. एक म्हणजे नोकरी करणं आणि एक म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणं. बरं. जे नोकरी करतात त्यांना विविध स्तरावरती आपापल्या कुवतीप्रमाणे जॉब्स उपलब्ध असतात. जे व्यवसाय करू इच्छितात ते ट्रॅव्हल एजन्सीमध्ये अनेक सब्जेक्ट्स असतात. उदाहरणार्थ पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, रेल्वे तिकिटिंग आहे, एअर तिकिटिंग आहे, हॉटेल रिझर्वेशन आहे, टूर ऑपरेशन आहे. तुम्ही कुठला एक विषय घेऊन सुद्धा व्यवसाय करू शकता. माझ्या माहितीतले असे लोक आहेत की जे फक्त पासपोर्ट काढून देतात आणि त्याच्याकरती महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमीत कमी कमवतात. बापरे बापरे. काही लोक असे आहेत की ते फक्त व्हिसा काढून देतात आणि त्याच्यावरती त्या महिन्याला 40-50 हजार रुपये कमवतात. तर असंही आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही एकदा स्वतःचं नेटवर्किंग वाढवलं, म्हणजे स्वतःचे संपर्क वाढवला, लोकांशी जर चांगला व्यवहार ठेवला आणि लोकांशी जर चांगले आपण लोकांना उत्तम सेवा दिली, तर इथे खूपच वाव आहे, याबद्दल काही वाद नाही. आणि हा व्यवसाय आता वाढतच जाणार, याच्यात डिप्रिसिएशनची शक्यता नाही, वाढतच जाणार. हे बघा, कधीतरी कुठल्या तरी व्यवसायामध्ये थोडंसं कमी जास्त होतच असतं, परंतु ट्रॅव्हल करणे म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी किंवा ट्रॅव्हलशी संबंधित कुठलाही उद्योग हा बेसिक उद्योग आहे. उदाहरणार्थ, जोपर्यंत तुम्ही कपडे घालताय तोपर्यंत टेक्स्टाईल इंडस्ट्री चालणार. मुंबईतली बंद झाली तर अहमदाबादची चालेल, दुप्पट जोरात चालेल. जोपर्यंत तुम्ही चपला बूट घालताय तोपर्यंत लेदर इंडस्ट्री चालणार. जोपर्यंत माणूस इकडून तिकडे जातोय तोपर्यंत ट्रॅव्हल एजन्सी चालणार. जे ट्रॅव्हल व्यवसाय हा चालणार. क्या बात. आता एखाद्या एजन्सीचा धंदा कमी असेल जास्त असेल ते त्यांच्यावरती अवलंबून आहे. या तुमच्या ह्या मार्गदर्शनाबद्दल आपल्या अनेक, आता की हे कोर्सेस तुम्ही जे म्हणताय ते 12वी नंतर असतात का पोस्ट ग्रॅज्युएशन असतात? काही कोर्सेस आहेत ते प्रामुख्याने 12वी नंतरचेच आहेत आणि काही कोर्सेस आहेत ते SSC झालेल्या कोणालाही करता येतात आणि काही कोर्सेस आहेत ते ग्रॅज्युएशन नंतर आहेत. हां, पोस्ट ग्रॅज्युएशनचे पण आहेत. असे अनेक निरनिराळ्या पातळ्यांवर ते कोर्सेस आहेत. आता ज्याला जसं जमेल, ज्याला ज्याची झेप आहे त्याप्रमाणे त्यांनी तो कोर्स घ्यावा आणि त्याप्रमाणेच त्याला जॉब मिळेल. हे तर उघड आहे. अगदीच. या तुमच्या बहुमोल माहितीसाठी तुमचे मनापासून आभार सर. थँक्यू. धन्यवाद. आत्ता जसं सरांनी सांगितलं, माणूस जोपर्यंत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे तोपर्यंत ट्रॅव्हल अँड एजन्सी किंवा टुरिझम या क्षेत्राला काही मरण नाही. आणि त्यामध्ये किती वाव आहे हे तर आत्ता आपण ऐकलंच. त्यामुळे करिअरसाठी ह्या क्षेत्राचाही विचार नक्की करून बघा. दिशामध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.